एखादं सरकारी पत्र, त्यात काय असतं असं आपल्याला वाटतं? नियम, कायदे, आकडेवारी, बरोबर? पण कधीकधी ह्या साध्या कागदाच्या तुकड्यात एक अख्खी कहाणी दडलेली असते, संघर्षाची आणि भविष्यासाठीच्या एका लढाईची. चला, आज आपण असंच एक पत्र उलगडून पाहूया. तर हेच आहे ते पत्र. बघा, अगदी साधं सरकारी पत्र दिसतंय. तारीख आहे 25 मार्च 2026. पण या साध्या दिसणाऱ्या कागदात आहे काय? तर काही शिक्षकांचा संघर्ष, त्यांच्या मागण्या आणि त्यांचं भविष्य. चला, तर मग जरा जवळून बघूया यात काय लिहिलंय. तर या पत्राची गोष्ट सुरू होते काही शिक्षकांपासून आणि त्यांच्या आंदोलनापासून. आपण काय करणार आहोत? आपण या पत्रातला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ उलगडून पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला या संघर्षाची पूर्ण कहाणी समजेल. आणि गोष्टीची सुरुवातच होते एका म्हणायला गेलं तर धक्कादायक बातमीने. हे शिक्षक थेट उपोषणाला बसले होते. हो, म्हणजे आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या एका गोष्टीवरूनच आपल्याला कळतं की हे प्रकरण किती गंभीर असणार आहे. अच्छा, मग साहजिकच पहिला प्रश्न मनात येतो की हे शिक्षक आहेत तरी कोण? म्हणजे काय आहे यांची पार्श्वभूमी? का आली यांच्यावर ही वेळ? बरं, तर या पत्रातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात. 1. हे शिक्षक कंत्राटी आहेत, म्हणजे पर्मनंट नाहीत. 2. यांना पगार नाही तर एक ठराविक मानधन मिळतं. 3. हे पेसा नावाच्या विशेष क्षेत्रात काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. यांची भरती सरकारी पोर्टलवरून झालेली नाहीये. या सगळ्या गोष्टी मिळून एकच चित्र उभं करतात. यांच्या नोकरीत काहीच स्थैर्य नाहीये. आता इथे पेसा क्षेत्र असा उल्लेख आलाय, तर पेसा क्षेत्र म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आदिवासी बहुल भाग असतात, जिथे पंचायत आणि प्रशासनाचे काही वेगळे विशेष नियम लागू होतात. आणि याच कारणामुळे कदाचित या शिक्षकांची नियुक्ती आणि त्यांच्या नोकरीच्या अटी या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. आणि या पत्रातला हा एक वाक्यांश, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पोर्टलद्वारे शिफारस पात्र नसलेले. याचा सरळ अर्थ काय होतो? की यांची भरती नेहमीच्या रेग्युलर सरकारी प्रक्रियेतून झालेली नाहीये. आणि खरं तर हीच त्यांच्या सगळ्या समस्येची मुळं आहेत. आता नोकरीत इतकी अनिश्चितता असेल तर मागणी काय असणार? त्यांची मागणी अगदी एकच, सरळ आणि स्पष्ट आहे. आणि ह्याच मागणीसाठी हा सगळा लढा सुरू आहे. पण यांना मानधन तरी किती मिळत होतं? आकडा ऐकला तर धक्का बसेल. फक्त 10,000 रुपये. आता विचार करा, या आकड्यात आजच्या काळात घर कसं चालणार? हा आकडाच त्यांच्या संघर्षामागची आर्थिक बाजू स्पष्ट करतो. तर हा लढा नेमका आहे तरी कशासाठी? बघा, एका बाजूला आहे कंत्राटी नोकरी, म्हणजे तात्पुरतं पद, अनिश्चितता, काहीच फायदे नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आहे नियमित सरकारी नोकरी, म्हणजे नोकरीची हमी, सरकारी पगार, बाकीचे सगळे फायदे आणि स्थैर्य. हा जो फरक आहे ना, याच फरकासाठी, याच स्थैर्यासाठी त्यांची ही लढाई आहे. या पत्रात त्यांच्या मागणीचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे, तोही एकाच वाक्यात, शासन सेवेत नियमित करणेबाबत. बस, दुसरी कोणतीही मागणी नाही, कोणतीही अट नाही. फक्त एकच ध्येय, नोकरीत कायम करा. पण आपल्याला माहिती आहे, फक्त मागणी करून काही होत नाही. आपलं म्हणणं, आपली मागणी सरकारपर्यंत पोचवण्यासाठी या शिक्षकांनी एक खूपच तीव्र मार्ग निवडला होता. हे आंदोलन कुठे झालं? तर यवतमाळच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर. ही जागा महत्त्वाची आहे, कारण यामुळे ही घटना आपल्याला अधिक खरी वाटते, आपल्या डोळ्यासमोर घडल्यासारखी वाटते. आणि लक्षात घ्या, हा काही साधा मोर्चा किंवा निवेदन देण्याचा कार्यक्रम नव्हता. हे होतं उपोषण, म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देऊन आपलं म्हणणं मांडण्याचा एक अतिशय गंभीर आणि खरं तर शेवटचा प्रयत्न. आणि मग या पत्रानुसार 25 मार्चच्या मध्यरात्रीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. पण इथे गोष्ट संपली नाही. उलट इथून संघर्षाचा एक नवा, अधिक गुंतागुंतीचा टप्पा सुरू झाला. ठीक आहे, उपोषण तर संपलं, पण मग त्या मूळ मागणीचं काय? तो प्रश्न तर तसाच आहे. आता ह्या शिक्षकांच्या मागण्यांचं पुढे होणार तरी काय? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर याच पत्रात दडलंय. हे पत्र म्हणजे एक प्रकारे पुरावा आहे की हे प्रकरण आता स्थानिक पातळीवर राहिलेलं नाही. या पत्रामुळे हा विषय जिल्हा पातळीवरून थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत गेला आहे. तर मग आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता? बघा, आधी रस्त्यावर उपोषण झालं, त्यानंतर कागदावर निवेदन दिलं गेलं, आणि आता अंतिम निर्णयासाठी हा विषय थेट राज्य शासन स्तरावर पोचलाय. म्हणजे आता ही लढाई केवळ रस्त्यावरची नाही, तर एक मोठी आणि किचकट प्रशासकीय लढाई बनली आहे. आणि पत्रातलं हे शेवटचं वाक्य सगळं काही सांगून जातं. सदर बाब शासन स्तरावरील असल्याने
याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जिल्हा पातळीवर जे काही करायचं होतं ते झालं. आता फायनल डिसिजन, अंतिम निर्णय हा फक्त आणि फक्त शासन स्तरावरच होणार. आणि शेवटी हे एक साधं पत्र आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. उपोषण संपलं, पत्रव्यवहार झाला, सगळं झालं. पण त्या शिक्षकांच्या भवितव्याचं काय? त्यांना ते स्थैर्य, ती नोकरीची हमी मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर या कागदाच्या पलीकडे आहे, ते दडले थेट भविष्यात.